दरम्यान या निर्णयाला मराठी अभ्यास केंद्रानेही तीव्र विरोध केलेला आहे। मराठी ही राजभाषा असताना कर्मचाऱ्यांवर हिंदीची सक्ती कशासाठी, असा सवाल डॉक्टर दीपक पवार यांनी विचारला आहे। हा सरकारचा निर्णय मागे घ्यायला सरकारकडे महिन्याभराचा कालावधी आहे। सरकारने पुढच्या 15 दिवसामध्ये याबद्दलचा निर्णय घ्यावा, अन्यथा याही परिपत्रकाची होळी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर करणं अशा प्रकारचा एक मार्ग कार्यकर्त्यांसमोर खुला आहे। मनसेकडे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात आहे आणि मनसेच्या या भूमिकेशी आम्ही पूर्ण सहमत आहोत। सरकारनं स्वतःची परीक्षा केंद्र जर त्यांना जपायची असतील तर सरकारनं ही वेळ येणार नाही ही त्यांनी काळजी घेतली पाहिजे। तर या पार्श्वभूमीवर काही सवाल उपस्थित होत आहेत, ते देखील आपण पाहूयात। राज्यात शासकीय कामकाजात मराठी भाषा सक्तीची, मग हिंदीच्या परीक्षेचा अट्टाहास का? अमराठी अधिकाऱ्यांना मराठी शिकवण्याऐवजी हिंदीची परीक्षा देण्यामागचा हेतू काय? व्यवहार भाषा मराठी असताना हिंदी भाषेचं ज्ञान का तपासलं जातंय? बिगर हिंदी राज्यात हिंदी भाषेची परीक्षा घेतली जाते का? शासकीय अधिकाऱ्यांना हिंदीची परीक्षा द्यायला लावून राज्यात हिंदी सक्ती लादली जाते का?